पुढील 20 ते 25 दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण सध्या उन्हाळा आपल्या तीव्र टप्प्यात जात आहे आणि याच काळात वातावरणात मोठे बदल घडायला सुरुवात होते. एप्रिलच्या मध्यापासून राज्यात तापमान झपाट्यानं वाढणार असून अनेक भागात 40 ते 43 अंशांपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवेल. सुरुवातीचे साधारण 5 ते 7 दिवस म्हणजेच 15 ते 20 एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात कोरडे आणि कडक ऊन राहील. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा या भागात दुपारी प्रचंड उष्णता जाणवेल. विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43 अंशांपर्यंत जाईल. या काळात पावसाची शक्यता जवळपास नाही. वातावरण पूर्णपणे कोरडे राहील. कोकण भागात म्हणजे मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तापमान थोडं कमी असलं तरी आर्द्रता जास्त राहील. त्यामुळे उकाडा जास्त जाणवेल. या भागात ढगाळ वातावरण दिसेल, पण पावसाची शक्यता फारच कमी असेल. त्यानंतर 20 एप्रिल नंतर हळूहळू वातावरणात बदल सुरू होईल. तापमान उच्च पातळीवर गेल्यानंतर स्थानिक स्तरावर वादळी पावसाचे ढग तयार होण्यास सुरुवात होते. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हा पाऊस सर्वत्र नसून ठिकठिकाणी असेल. 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान हा ट्रेंड आणखी वाढेल. या काळात खालील भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता जास्त आहे. मराठवाडा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद. विदर्भ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा. उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात विजांचा कडकडाट, जोराचे वारे आणि काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. हा प्री मॉन्सून पॅटर्न असतो. मध्य महाराष्ट्रात म्हणजे पुणे, नगर, नाशिक, सातारा या भागातही 26 ते 30 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र हा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात नसेल. मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 मे ते 10 मे दरम्यान वातावरणात आणखी बदल होईल. या काळात राज्यात उष्णतेसोबतच ढगाळ वातावरण वाढेल आणि अनेक भागात विजांसह पावसाची शक्यता वाढेल. विशेषतः पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, नगर, विदर्भ आणि मराठवाडा पूर्ण भाग या काळात पावसाचे प्रमाण एप्रिलपेक्षा जास्त असू शकते. काही ठिकाणी जोरदार वारे आणि विजांचा धोका वाढेल. 10 मे नंतर म्हणजे पुढील 15 ते 20 दिवसात हळूहळू प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी वाढेल. ढगाळ वातावरण, वादळी वारे, विजा आणि अधूनमधून पाऊस ही परिस्थिती राहील. मात्र अजूनही पूर्ण पावसाळा सुरू झालेला नसेल. महत्त्वाचं म्हणजे यावर्षी मॉन्सून सामान्यपेक्षा थोडा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागानं दर्शवलीय. त्यामुळे पावसाचे स्वरूप ठिकठिकाणी असमान राहू शकते. आता शेतीबाबत महत्त्वाचं सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी पुढील 20 ते 25 दिवस खूप सावध राहणं गरजेचं आहे. सध्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होतोय. त्यामुळे पिकांना पाण्याची योग्य वेळेत व्यवस्था करावी. दुपारच्या उन्हात फवारणी टाळावी. सकाळी किंवा संध्याकाळीच करावी. वादळी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन फळबागांमध्ये आधार देणं, जाळ्या बांधणं आणि पीक संरक्षित ठेवणं गरजेचे आहे. विजांच्या कडकडाटामुळे शेतात काम करताना खबरदारी घ्यावी. उघड्या जागेत उभं राहू नये. गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे कांदा, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांचे विशेष संरक्षण करावे. तसेच जनावरांना सावली आणि पाण्याची पुरेशी सोय ठेवावी. एकंदरीत सांगायचं झालं तर पुढील 8 ते 10 दिवस प्रचंड उष्णता, त्यानंतर हळूहळू वातावरणात बदल आणि महिन्याच्या शेवटी व मेच्या सुरुवातीला विजांसह पावसाची सुरुवात असा संपूर्ण ट्रेंड महाराष्ट्रात दिसणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण आपल्या शेतामध्ये कांदे, गहू काढायचं काम सुरू आहे आणि त्यामध्येच आता हे पावसाचं काहूर. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे. त्यातल्या त्यात शेतकऱ्याच्या पिकाला देखील व्यवस्थित बाजारामध्ये भाव मिळत नाही. ती देखील वेगळी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. सर्वात आधी जर आपण विदर्भ भागाकडे पाहिलं तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती
या जिल्ह्यांमध्ये पुढील 7 ते 10 दिवसानंतर वातावरणात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळच्या सुमारास ढगांची वाढ होऊन काही ठिकाणी जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे येऊ शकतात. विशेष म्हणजे हा पाऊस काही भागात खूपच तीव्र स्वरूपाचा असू शकतो. म्हणजेच एका गावात जोरदार पाऊस पडेल तर बाजूच्या गावात कोरडे वातावरण राहू शकते. यानंतर मराठवाड्याकडे लक्ष दिलं तर लातूर, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद या भागांमध्येही जवळपास असाच पॅटर्न राहणार आहे. 20 एप्रिल नंतर या भागात ढगाळ वातावरण वाढेल आणि दुपारनंतर अचानक वादळी पावसाची शक्यता तयार होईल. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातही उष्णता खूप वाढल्यानंतर 22 ते 28 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. इथेही विजांचा धोका जास्त असेल. त्यामुळे उघड्या शेतात काम करताना सावध राहणं आवश्यक आहे. आता जर आपण मध्य महाराष्ट्राकडे पाहिलं म्हणजे पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या भागात पावसाचं प्रमाण तुलनेने कमी असलं तरी 25 एप्रिल नंतर काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी येऊ शकतात. विशेषतः घाटमाथा आणि डोंगराळ भागात पावसाची तीव्रता थोडी जास्त असू शकते. कोकण भागाबद्दल सांगायचं झालं तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे सध्या उकाडा आणि आर्द्रता जास्त आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील. पण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी अचानक वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र कोकणात या काळात अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. पण वादळी वारे आणि विजा जास्त असतील. आता गाव पातळीवर महत्त्वाचं समजून घ्या. हा पाऊस सारखा सगळीकडे पडणार नाही. म्हणजे एकाच तालुक्यातल्या काही गावांमध्ये जोरदार पाऊस होईल तर काही गावं पूर्ण कोरडी राहू शकतात. हा पाऊस स्थानिक ढगांमुळे होतो. त्यामुळे अचानक येतो आणि तितक्याच लवकर थांबतो. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग खूप वाढू शकतो. त्यामुळे झाडं कोसळणं, वीज पुरवठा खंडित होणे अशा घटना देखील घडू शकतात. विजांच्या कडकडाटामुळे जीवितहानीचा धोका देखील असतो. त्यामुळे वादळी वातावरण दिसताच सुरक्षित ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे फळबागा असतील तर त्यांना आधार द्यावा, जाळ्या लावाव्यात. कांदा, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांचं विशेष संरक्षण करावं. वादळी पावसाआधी फवारणी टाळावी, कारण पाऊस आल्यास फवारणी वाया जाऊ शकते. एकंदरीत सांगायचं झालं तर पुढील 20 ते 25 दिवसात विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये सर्वाधिक जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि काही प्रमाणात मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार सरी पडू शकतात. कोकणात पाऊस कमी पण वादळी वातावरण जास्त राहील. शेतकरी मंडळी, हो हा अंदाज तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आम्ही ज्या जिल्ह्यांचं, गावांचं, तालुक्याचं नाव त्या तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तर शेतकरी मंडळी हो चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. आणि आपल्या हवामान अंदाजबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.